नमस्कार. पुन्हा एकदा गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या चॅनलवरती विधिविषयक तुम्हाला माहिती मिळणार आहे. स्पर्धा परीक्षा विधी क्षेत्रातील असो किंवा विधिविषयक इतिहास असो. तर आजच्या व्हिडिओचा आजचा सब्जेक्ट आहे टाइप्स ऑफ एव्हिडन्स, म्हणजेच पुराव्यांचे प्रकार. कोर्टरूम ड्रामामध्ये पुराव्याची भूमिका किती महत्त्वाची असते हे आपण सिनेमा आणि वेब सिरीजमध्ये नेहमीच बघतो. पण हे पुरावे म्हणजे नक्की काय आणि ते कोर्टात काम कसं करतात? चला तर मग आज आपण पुराव्यांच्या याच जगात प्रवेश करूया आणि बघूया की एखाद्या केसचा पाया कसा रचला जातो. हा एक खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. बघा, एका बाजूला आहे मानवी डोळ्यांनी पाहिलेली घटना आणि दुसऱ्या बाजूला आहे एकदम थंड, वस्तुनिष्ठ वैज्ञानिक पुरावा. मग यापैकी जास्त वजन कोणाला द्यायचं? आजच्या या विवेचनात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. कोणत्याही केसची इमारत खरं तर दोन मुख्य खांबांवर उभी असते. एक म्हणजे थेट पुरावा आणि दुसरा म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा. या दोन्ही संकल्पना नीट समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येणार नाही. चला तर मग याच पायाभूत गोष्टींपासून सुरुवात करूया. याला आपण स्मोकिंग गन पुरावा म्हणू शकतो. म्हणजे हा पुरावा स्वतःच बोलतो. त्याला सिद्ध करण्यासाठी किंवा त्याचा अर्थ लावण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची, कोणत्याही तर्काची गरजच नसते. तो थेट गुन्ह्याकडे किंवा आरोपीकडे बोट दाखवतो. समजा एखादा साक्षीदार न्यायालयात येऊन सांगतो की मी आरोपीला गुन्हा करताना पाहिलं आहे. बस, हा झाला थेट पुरावा. यात कोणत्याही जर-तरला किंवा अंदाजाला जागा नसते. ही माहिती थेट घटनेच्या निरीक्षणातून आलेली असते. आता दुसऱ्या प्रकाराकडे वळूया. हा पुरावा थेट गुन्हा सिद्ध करत नाही, पण तो अशा काही परिस्थितींकडे किंवा तथ्यांकडे इशारा करतो ज्यावरून आपण एका तार्किक निष्कर्षापर्यंत पोचू शकतो. म्हणजे इथे आपल्याला वेगवेगळे तुकडे जोडून एक संपूर्ण चित्र तयार करावं लागतं. उदाहरणार्थ, घटनास्थळी सापडलेले आरोपीचे फिंगरप्रिंट्स हे फक्त एवढंच सिद्ध करतात की आरोपी त्या ठिकाणी हजर होता, पण त्यानेच गुन्हा केला आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला इतर पुराव्यांच्या आधारे एक अनुमान लावावं लागतं. तर लक्षात ठेवण्यासारखा मुद्दा हा आहे की थेट पुरावा सत्याकडे जाणारा एक सरळ रस्ता आहे, तर परिस्थितीजन्य पुरावा हा अनेक बिंदू जोडून सत्याचं चित्र पूर्ण करतो. दोन्हीही प्रकार आपापल्या जागी खूपच प्रभावी ठरू शकतात. पुराव्याचा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार म्हणजे साक्षीदारांनी न्यायालयात दिलेली साक्ष. यालाच तोंडी पुरावा म्हणतात. पण थांबा, याचा अर्थ केवळ बोलण्यापुरताच मर्यादित नाही, त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. जर एखादा साक्षीदार बोलू किंवा ऐकू शकत नसेल, तर तो खुणांद्वारे, लिहून किंवा इतर कोणत्याही उपकरणाच्या मदतीने दिलेली साक्षसुद्धा तोंडी पुरावा म्हणूनच ग्राह्य धरली जाते. कायदा इथे किती सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवतो बघा, जेणेकरून कोणालाही साक्ष देण्यापासून वंचित ठेवलं जाऊ नये. बरं, आतापर्यंत आपण केसचा पाया कसा असतो ते पाहिलं. पण फक्त पाया असून चालत नाही, त्यावर एक भक्कम इमारत उभी करावी लागते. आता आपण त्या पुराव्यांबद्दल जाणून घेऊया जे मुख्य दाव्यांना अधिक मजबूत करतात आणि त्यांना एक प्रकारची विश्वासार्हता देतात. याला आपण अगदी सोप्या भाषेत सेकंड हँड माहिती म्हणू शकतो. म्हणजे मला रमेशने सांगितलं की त्याने सुरेशला पाहिलं. इथे माहिती थेट डोळ्यांनी बघणाऱ्याकडून येत नाहीये. त्यामुळे न्यायालयात अशा ऐकीव माहितीला किंवा पुराव्याला सहसा ग्राह्य धरलं जात नाही, कारण त्यात सत्यता कमी असण्याची शक्यता असते. हे अगदी कानात सांगितलेल्या गोष्टीसारखं आहे, नाही का? माहिती जेव्हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते तेव्हा तिच्या मूळ स्वरूपात बदल होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच कायदा नेहमी थेट माहितीवर जास्त भर देतो. हा आहे एक प्रकारे बॅकअप पुरावा. जेव्हा एखादा पुरावा दुसऱ्या पुराव्याला किंवा साक्षीदाराच्या म्हणण्याला दुजोरा देतो तेव्हा केस खूपच मजबूत बनते. हा पुरावा इतर साक्षींची विश्वासार्हता वाढवून खटल्याला एक भक्कम आधार देण्याचं काम करतो. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे DNA चाचणी. विचार करा, एका साक्षीदाराने आरोपीला घटनास्थळी पाहिल्याचं सांगितलं आणि त्याच ठिकाणी सापडलेले रक्ताचे नमुने आरोपीच्या DNAशी तंतोतंत जुळले. बस, हा एक अत्यंत शक्तिशाली पुष्टीदायक पुरावा ठरतो जो साक्षीदाराच्या विधानाला वैज्ञानिक आधार देतो. आत्तापर्यंत आपण बोलल्या जाणाऱ्या आणि अनुमान लावल्या जाणाऱ्या पुराव्यांबद्दल बोललो. आता वळूया त्या पुराव्यांकडे ज्यांना आपण पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, म्हणजेच भौतिक वस्तू आणि कागदपत्र.
हा असा पुरावा आहे ज्याला न्यायालय प्रत्यक्ष पाहू आणि तपासू शकतं. यामुळे केसला एक भौतिक आणि एकदम ठोस आधार मिळतो. आणि अशा पुराव्यांचा न्यायाधीश किंवा ज्युरीवर खूप खोलवर परिणाम होतो, कारण ते घटनेची गंभीरता थेटपणे अनुभवू शकतात. गुन्ह्यासाठी वापरलेलं शस्त्र, रक्ताने माखलेले कपडे किंवा घटनास्थळाचे फोटो हे वास्तविक पुराव्याचे उत्तम उदाहरण आहे. अशा भौतिक वस्तूंची उपस्थिती नाकारणं जवळजवळ अशक्य असतं आणि त्या केसला एक निर्णायक वळण देऊ शकतात. याला आपण कागदोपत्री पुरावा म्हणू शकतो. कायदेशीर प्रक्रियांमध्ये दस्तऐवजांना प्रचंड महत्त्व आहे, कारण ते घटना, व्यवहार आणि करारांची एक कायमस्वरूपी आणि अधिकृत नोंद ठेवतात, जी कोणीही सहजासहजी बदलू शकत नाही. दस्तऐवजी पुराव्याची व्याप्ती खूप मोठी आहे. यात काय काय येतं तर जमिनीचे करार, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, कंपन्यांचे रिपोर्ट्स, ईमेल, व्हॉट्सॲप चॅट्स, अगदी अधिकृत पोलीस FIR पर्यंत कशाचाही समावेश असू शकतो. आता इथे एक महत्त्वाचं कायदेशीर फरक समजून घेणं गरजेचं आहे. प्राथमिक पुरावा म्हणजे मूळ कागदपत्र, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट, ज्याला कायद्यात सर्वाधिक महत्त्व आहे. आणि दुय्यम पुरावा म्हणजे त्याची प्रमाणित प्रत, जसे की फोटोकॉपी किंवा डिजिटल कॉपी. कायद्यानुसार जेव्हा मूळ कागदपत्र सादर करणं शक्य नसतं, तेव्हाच सर्टिफाईड ट्रू कॉपी सारख्या दुय्यम पुराव्यांना न्यायालयात स्वीकारलं जातं. पण त्यासाठी सुद्धा एक योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. तर आतापर्यंत आपण पुराव्यांच्या टूलकिटमधली वेगवेगळी साधने पाहिली. पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा हे सर्व वेगवेगळे पुरावे एकत्र येऊन एक सुसंगत आणि मजबूत केस तयार करतात. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर कोणताही एक प्रकारचा पुरावा नेहमीच सर्वोत्तम नसतो. खरी ताकद तेव्हा निर्माण होते जेव्हा प्रत्यक्षदर्शी, परिस्थितीजन्य, भौतिक आणि दस्तऐवजी पुरावे एकमेकांना दुजोरा देतात आणि मग एक अशी शक्तिशाली आणि विश्वसनीय कथा तयार होते जिला आवाहन देणं खूप कठीण होऊन बसतं. चला, सुरुवातीच्या प्रश्नावर पुन्हा येऊया. आता हे सर्व प्रकार समजून घेतल्यावर जास्त महत्त्वाचा पुरावा कोणता वाटतो? प्रत्यक्षदर्शीची भावनिक साक्ष की फिंगरप्रिंट्ससारखा वस्तुनिष्ठ वैज्ञानिक पुरावा? हा नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.